सत्यबोध कथा. महाराष्ट्रातील मध्यभागी एकेकाळी विक्रम नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. तो त्यांच्या उदारतेसाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरील प्रेमासाठी ओळखला जात असे. विक्रम हा अनेकदा गरजूंना मदत करण्यासाठी त्यांच्या गावांवर आणि मार्गांवर जात असे. त्यांचा समाजात त्यांना खूप आदर दिला जात होता. सत्यबोध कथा. एके दिवशी बाजारातून फिरत असताना विक्रमला एक गरीब माणूस भेटला, जो अन्नासाठी भीक मागत होता. तो माणूस अशक्त आणि क्षीण झाला होता. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. विक्रम हा त्या माणसाच्या हाल-अपेष्टा पाहून भारावून गेला होता आणि त्याला काय झाले ते विचारले विक्रमने. त्या गरीब माणसाने स्पष्ट केले की तो काही महिन्यापासून कामावरच नाही आणि त्यांच्या कुटुंबाला पोट भरण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही. विक्रम दयेने भरला आणि त्याने त्या माणसाला आपल्यासोबत यायला सांगितले. त्याने त्या माणसाला त्यांच्या घरी नेले आणि त्याला जेवण आणि राहण्यासाठी जागा दिली. बिचारा कृतज्ञतेने भारावून गेला आणि त्याने विक्रमचे आभार देखील मानले. याउलट विक्रमने त्या माणसाला सांगितले की जोपर्यंत त्याला त्याच्या पायावर परत येण्याची गरज आहे तोपर्यंत राहण्यास आपले स्वागत आहे. त्या माणसाने कठोर परिश्रम करण्याचे आणि विक्रमला त्यांच्या उदारतेची परतफेड करण्याचे वचन दिले. पुढच्या काही आठवड्यात त्या माणसाने विक्रमच्या घरात खूप मेहनत केली, विविध कामामध्ये आणि कामात मदत केली. त्या माणसाची कामाची नीती आणि त्यांची शिकवण्याची इच्छा पाहून विक्रम प्रभावित झाला. जसजसा काळ बदलत गेला तसतसं तो माणूस विक्रमच्या घरातील एक विश्वासू सदस्य बनत होता. आणि मग एके दिवशी विक्रमने त्या माणसाच्या निष्ठेची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्याने सोन्याच्या नाण्याची पिशवी घेतली आणि आपल्या बागेतल्या झाडाखाली लपवली. त्यानंतर विक्रमने त्या व्यक्तीला फोन केला आणि त्याला काही दिवसासाठी बाहेरगावी जाण्याची गरज असल्याने सांगितले. त्याने त्या माणसाला घराबाहेर असताना त्यांच्या घरची काळजी घेण्याची सूचना केली. त्या माणसाने होकार दिला आणि विक्रम तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो माणूस बागेत काम करत असताना त्याला चुकून सोन्याच्या नाण्याची पिशवी सापडली. सुरुवातीला त्याला नाणी घेऊन पळून जाण्याचा मोह झाला, पण नंतर त्याला विक्रमची दयाळूपणा आणि त्यांची परतफेड करण्याचे वचन हे आठवले. त्या व्यक्तीने योग्य ते करण्याचा निर्णय घेतला आणि परत आल्यानंतर सोन्याच्या नाण्याची पिशवी हे विक्रमला परत केली. त्या माणसाच्या प्रामाणिकपणाने विक्रम हा प्रभावित झाला आणि त्याला त्यांच्या घरामध्ये कायमची नोकरी देऊ करून बक्षीस दिले. त्या माणसाला खूप आनंद झाला आणि त्याने विक्रमचे आभार देखील मानले. त्या दिवसापासून त्या माणसाने आणखीन कठोर परिश्रम केले आणि तो विक्रमच्या सर्वात विश्वासू सल्लागारापैकी एक बनला. विक्रमला माणसाच्या प्रगतीचा अभिमान होता आणि तो त्याला खरा मित्र मानत होता. वर्ष सरत गेली आणि विक्रम म्हातारा झाला. मृत्यूशय्येवर त्याने त्या माणसाला आपल्या बाजूला बोलवले आणि त्याला म्हणाला, माझ्या प्रिय मित्रा, मला तुझा अभिमान आहे आणि तू माझ्यासाठी जे काही केलेस त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी माझी सर्व संपत्ती तुझ्यावर सोडतो, कारण तू स्वतःला सिद्ध केले आहेस की महाराष्ट्राचा खरा सुपुत्र होण्यासाठी तू माणूस भावनेने भारावून गेला. आणि त्याने विक्रमच्या विश्वासाबद्दल आणि त्यांच्या उदारतेबद्दल त्यांचे आभार देखील मानले. त्याने आपली नवीन संपत्ती गरजूंना मदत करण्यासाठी वापरण्याची शपथ घेतली, जसे विक्रमने त्यांच्यासाठी केले होते. आणि म्हणूनच त्या माणसाने आयुष्यभर समाजाचा एक आदरणीय सदस्य म्हणून जगला, जो त्यांच्या दयाळूपणासाठी आणि त्यांच्या उदारतेसाठी ओळखला जात असे. विक्रमचे धडे तो कधीही विसरला नाही आणि विक्रमने त्याला जशी मदत केली तशीच गरजूंना मदत करत राहिला. आणि म्हणूनच विक्रमच्या या दयाळूपणाचा वारसा हा जगाला त्याने एकदा मदत केलेल्या माणसाच्या कृतीतून माणूस आपले जीवन उदारतेने आणि दयाळूपणाने जगत असताना त्यांची प्रतिष्ठा संपूर्ण समाजामध्ये वाढत गेली. लोक त्यांच्याकडे मदतीसाठी यायचे
आणि तो नेहमी त्यांना मदत आणि सांत्वन देत असे. जसे विक्रमने त्यांच्यासाठी केले होते तसेच एके दिवशी एक तरुण त्या माणसाकडे मार्गदर्शन मागायला आला होता. तो तरुण हरवला होता आणि गोंधळून गेला होता. त्याने आयुष्यामध्ये कोणता मार्ग स्वीकारावा याची खात्री नव्हती. त्या माणसाने त्या तरुणांची गोष्ट ऐकली आणि त्याला सुज्ञ सल्ला दिला. त्या व्यक्तीने त्या तरुणाला त्यांचे स्वतःचे अनुभव आणि विक्रमकडून शिकवलेली धडे सांगितले. त्याने तरुणाला नेहमी स्वतःशी सच्चे राहण्याचा आणि त्यांच्या हृदयांचे अनुसरण करण्याचा सल्ला दिला. त्याने तरुणाला सांगितले की खरा आनंद इतरांसाठी चांगले केल्याने मिळतो आणि जीवनातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे आपण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्याचे समाधान केले पाहिजे. हा आहे. तरुण माणसाच्या बोलण्याचे प्रेरित झाला आणि त्याने त्याच्या सल्ल्याचे पालन देखील करण्याचा निर्णय घेतला. तो जगामध्ये गेला आणि त्याने कठोर परिश्रम केले. माणसाकडून शिकलेले धडे नेहमी लक्षात ठेवले. असेच वर्ष निघत गेली आणि तो तरुण स्वतःच यशस्वी झाला. तो समाजाचा आदरणीय सदस्य बनला होता आणि त्याच्या दयाळूपणा आणि उदारतेसाठी ओळखला जात असे. त्या माणसांचे धडे तो कधीच विसरला नाही आणि त्या माणसाने जशी मदत केली तशीच गरज असलेल्या इतरांनाही मदत करत राहिला. आणि म्हणूनच विक्रमच्या दयाळूपणाचा वारसा हा पिढ्यानपिढ्या पुढे चालतच राहिला. महाराष्ट्रातील लोकांना विक्रम आणि त्यांची मदत केलेल्या माणसाची कहाणी आठवली आणि त्याला माहीत आहे की एखाद्या व्यक्तीच्या मूल्यांचे खरे मोजमाप त्यांच्या संपत्ती किंवा परिस्थितीत नाही तर त्यांच्या हृदयातील चांगुलपणामध्ये आहे. आणि मग तो सरतेशेवटी विक्रमचा वारसा एक सत्यबोधकथा बनला होता, जी लोकांना दयाळूपणा, आदर आणि निस्वार्थपणाने महत्त्व शिकवणारी एक कथा होती. आणि जरी विक्रम आणि त्याने मदत केलेला माणूस बराच काळ निघून गेला असला तरी त्यांचा वारसा हा कायम राहिला. इतरांना त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी आणि जगाला एक चांगले स्थान बनविण्यासाठी प्रेरणा दिली. अशाच प्रकारे आजची आपली ही प्रेरणादायी कथा इथेच समाप्त झाली. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.